तुम्हाला माहित आहे का, प्रत्येकाच्या आपल्या डोक्यावरती 1,40,000 रुपयाचं कर्ज आहे. अर्थातच भारताचं एकूण आता कर्ज झालेलं आहे 205 लाख कोटी. 205 लाख कोटी सध्या भारताच्या डोक्यावरती कर्ज आहे. म्हणजे आपल्या अंगावर सुद्धा भारतामधील प्रत्येक व्यक्तीच्या, लहान जन्मलेल्या बाळाच्या सुद्धा 1,40,000 रुपये कर्ज आहे. आणि यामध्ये जे ऑर्गनायझेशन आहे IMF त्यांनी सांगितलेलं आहे, जर भारतानं अशाच प्रकारचं जर कर्ज घेत राहिलं तर भारताची GDP पूर्ण कर्ज फेडण्यामध्ये जाईल. भारताचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न पूर्ण या कर्ज फेडण्यामध्ये जाईल, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे अमेरिकेच्या IMFनं. आणि त्यावेळेस बरं का, आपले भारतीय जे नेते आहेत ते म्हणतात हा जो अहवाल आहे तो अहवाल पूर्णपणे खोटा आहे, चुकीचा आहे. अमेरिकेचा प्रत्येक इशारा बरोबर असतो, अमेरिकेच्या प्रत्येक गोष्टी बरोबर भारत मानतं, पण ह्याच गोष्टी भारत का मानत नाही? आणि भारत आता सध्या प्रगती करत आहे की भारत खाली अधोगती करत आहे, हा एक प्रश्न सर्वसामान्याला पडायला पाहिजे. कारण बघा, सर्वांचं लक्ष कुठे जाते? इलेक्शन, मोदी, हिंदुत्व, सर्वधर्म समभाव, इंडिया. आपण यामध्ये पूर्ण फुटून पडलेलो आहे. आपल्याला आपलं अर्थशास्त्र जे आहे, आपलं GDP आहे, आपलं उत्पन्न जे आहे, आपलं ग्रोस इन्कम काय कंट्रीचं, कुणाला काय मतलब नाही. फक्त मतलब काय, आपली पगार, 4 पैसे आले की श्रीमंत झालो. पण ऍक्च्युली आपल्याला ह्याच गोष्टी माहित नाहीत. आपण श्रीमंत होऊनही आपण कर्जबाजारी आहोत. ते पण प्रत्येकाच्या डोक्यावरती 1,40,000 रुपये कर्ज आहे. आणि बघा, भारतानं आपल्या GDPच्या तुलनेमध्ये 90% कर्ज घेतलेलं आहे. GDPच्या तुलनेमध्ये 90% कर्ज म्हणजे खूप झालं. कारण काय, बघा, जे विकसित देश आहेत त्यामध्ये चायना असेल, अमेरिका असेल, या ठिकाणी या गोष्टी खूप मोठ्या नाहीत. यांचं कर्ज 138 कोटी 30 कोटी सुद्धा आहे, कारण त्यांचं GDP आहे ते हाय आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, ह्या देशामध्ये जे उत्पन्न होतं, त्यांचे जे चलन आहे ते स्ट्रॉंग आहे ते. त्यामुळं मोदी सरकारनं ज्या राज्यामध्ये दारू बंद होती, गुजरातमध्ये, तेथील त्यांनी नियम सुद्धा थोडे शिथिल केलेले आहेत. आणि हाच नियम महाराष्ट्रामध्ये लागू केलाय का, हा एक प्रश्न पडतोय. कारण 24, 25 आणि 31 तारखेला रात्रभर दारूची दुकानं हे चालू आहेत. रात्रभर दवाखाने चालू पाहिजे, मेडिकल चालू पाहिजे, पण रात्रभर चालू होते काय दारूची दुकानं? असे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दारू फोफावत आहे आणि जे शिक्षण याचं खचीकरण होत आहे. या गोष्टी सुद्धा सर्वसामान्य ह्या गोष्टी सध्या घडतात आपल्या भारतामध्ये. याहूनही दुसरं दुर्दैवाची गोष्ट कुठलीच नाही. एकूणच भारतावरती 205 लाख कोटी कर्ज हे शासन स्वतः फेडणार आहे का? हे कर्ज आपल्याला फेडावं लागणार आहे टॅक्स मधून. सध्या प्रश्न एक पडला, 2014 पासून ते आजपर्यंत महागाई एवढं वाढलेली आहे, कुठलंही नवीन एम्प्लॉयमेंट नाही, कुठलीही नवीन वॅकन्सी काढलेली नाही शासनानं. बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे. फक्त प्रश्न एवढाच पडतो की एवढे पैसे घेऊन कर्ज काढून शासनाने केलंय काय? सगळ्यात मोठा प्रश्न हा पडलेला आहे. त्यामुळं भविष्यात तुम्हाला निर्णय कुठला घ्यायचा आहे, तो नेमकं निवडायचं काय, तो स्वतः बघून चाला एक वेळेस. आणि महत्वाची गोष्ट समजून घ्या, हे सरकार हे गोरगरिबाचं आहे की बिझनेसमॅनचं आहे? आणि शासकीय जी योजना आहेत, म्हणून बघा भारतामध्ये जे तरते फिरत आहेत विकसित भारतचे, त्याला तीव्र विरोध यामुळे होत आहे. फक्त पहिलं दारुड्याला पहिलं सवय लावून टाकायची दारू प्यायची पाजून, परत त्याची दारू बंद करून टाकायची, असं काम केलेलं आहे बघा शासनानं. 400ला पहिलं गॅस आणला, घरातल्या बायाला सवय लावून टाकली गॅसची, आणि जेव्हा बायाला चांगली सवय राहिली गॅसची, त्यावेळेस शासनानं गॅस जी योजना 400 रुपयाची बंद केली. सध्या गॅसची किंमत आहे 1200 रुपये. म्हणजे हे शासन लोकांना योजना आणतंय की लोकांचे पैसे काढून घेतंय, हा एक प्रश्न पडलेला सर्वांना. आणि जे 205 लाख कोटी कर्ज जे आहे ते कर्ज शासन कसं फेडेल आणि ते आपल्याकडनं कसे पैसे घेऊन ते फेडेल, हा एक प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या पुढे फोफावत आहे सध्या. जर भारत असंच कर्ज घेत राहील तर भारताची पूर्णपणे GDP ही कर्ज फेडण्यामध्ये जाईल. आता भारत आपलं विकसनशील होत आहे काय विकसित होत आहे की भारत अजून परत पाठीमागे जात आहे? हिंदुत्ववाद पुढे घेऊन हिंदूच्या किंवा मुस्लिमच्या भावनांशी खेळून फक्त राजकारणाच्या पोळ्या भाजवत शासन नेमकं साध्य काय करतंय, हा एक प्रश्न पडलेला आहे मतदाराला. तर मतदार जागरूक असेल तर मतदारांनी असं परत केलं, 500 रुपये घेऊन मतदान केलं, परत आता 1,40 कोटी 40 लाख कर्ज एकाच्या अंगावरती, भविष्यामध्ये 2,40,000.